मित्रांनो, मी जेवढं वय तेवढं कर्ज आणि कर्ज असलं की माणूस रॉकेट सारखी गती घेतो असं नेहमी का सांगतो माहिती का? त्याचं एक प्रॅक्टिकल लॉजिक मी तुम्हाला सांगतो. तर मी रोज गायांसाठी गिन्नी गवत तोडून आणतो आणि मी एकट्याने 120 टन गिन्नी गवत तोडून आणलं. हे तुम्हाला शक्य वाटतं का? तर हे माझ्यासाठी सुद्धा अशक्य आहे. पण हे मी कसं केलं? तर 30 गुंठे गिन्नी गवत मी रोज 1 गुंठा 1 टन गिन्नी गवत रोज तोडून आणतो. असं 4 महिन्यामध्ये मी 30 गुंठे गिन्नी गवत 4 वेळेस कटिंग करून घरी आणलं. आणि हे असं दुसरं उदाहरण म्हणजे माझ्या घरात 5 माणसं आहेत आणि 5 माणसामध्ये आम्ही 50 किलोचं एक पोतं साखर सहज खाऊन टाकतो. हे शक्य आहे का? तर हे शक्य आहे फक्त छोट्या छोट्या भागांमध्ये. रोजच्या नियमित वापराने काही महिन्यांमध्ये 50 किलो साखर सहज 5 माणसामध्ये खाऊन टाकतो. मग हे लॉजिक वापरून आपण आपल्या हिताच्या काही गोष्टी यातून साध्य करू शकतो का? तर हे लॉजिक वापरून आपण आपल्या हिताच्या सुद्धा काही गोष्टी साध्य करू शकतो. अनेक लोकांना 1 कोटीची गाडी घेणे, 1 कोटीचं घर बांधणे हे जवळजवळ अशक्यच आहे. पण हे शक्य कसं होतं? तर छोट्या छोट्या भागांच्या रूपाने, छोट्या छोट्या हप्त्यांच्या रूपाने. म्हणून मी म्हणतो, जेवढं वय तेवढं कर्ज आणि कर्ज असलं की माणूस रॉकेट सारखी गती करतो.